सर्वांना नमस्कार. 7वीच्या वर्गात पुन्हा आपले स्वागत आहे. माझ्यासोबत अर्थ लावत आहे आणि आजचा आपला वर्ग असणार आहे आमचे सामाजिक अभ्यास. आपण आपल्या इतिहासातील सर्वात महान साम्राज्यांपैकी एक मुघल साम्राज्य भाग दुसरा बद्दल जाणून घेणार आहोत. विषय आहे जप्त आणि जमीनदार. चला भाग दुसरेचे विषय पाहूया. जप्त आणि जमीनदार. अकबराची धोरणे. 17व्या शतकातील मुघल साम्राज्य आणि त्यानंतर. हैदराबादचे असफ जाहीस म्हणजे 1724 ते 1948. सरदार सवाई पापण्णा. मुख्य विषयावर जाण्यापूर्वी या धड्यातील कीवर्ड्स. जप्त. जप्त ही मुघल काळात सुरू झालेली एक महसूल प्रणाली होती. जमीनदार. शेतकऱ्यांकडून भाडे वसूल करणारे जमीनदार. सुलाहे कुल म्हणजे वैश्विक शांती. उच्च भ्रू म्हणजे गुणवत्तेत श्रेष्ठ. संकल्पना नकाशावर एक नजर टाका. जप्त आणि जमीनदार. मुघल शासक प्रामुख्याने शेतकऱ्यांनी पिकवलेले पिकांवर कर लावून पैसे कमवत होते. महसूल मंत्री तोडरमल यांनी 1570 ते 1580 या काळात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये प्रत्येक पिकांसाठी जप्त नावाच्या प्रणालीचा वापर करून रोख कर निश्चित करण्यासाठी एक अभ्यास केला. ही प्रणाली अशा भागात वापरली जात होती जिथे जमिनीची सर्वेक्षण आणि नोंदी ठेवता येत होत्या, परंतु गुजरात आणि बांगला सारख्या प्रदेशात मध्ये नव्हतं. शेतकरी ग्रामीण उंच भ्रूंना जसे की सरदार किंवा सरदारांना कर देत असत, ज्यांना मुघल जमीनदार म्हणून ओळखत असत. जमीनदार वंशपरंपरागत होते आणि त्यांचे सशस्त्र अनुयायी होते. ते जहागीरदारांकडून महसूल आणि शेतकऱ्यांकडून शुल्क वसूल करत असत. जमीनदार स्थानिक लोकांचे प्रतिनिधित्व मधून अधिकाऱ्यांपर्यंत करत असते. काही भागात शक्तिशाली जमीनदारांनी मुघल प्रशासकांविरुद्ध बंड केले, ज्यामुळे 17व्या शतकानंतर साम्राज्य कुंकुमत झाले. अकबराची धोरणे. अकबराने सरकार चालवण्यासाठी प्रमुख नियम तयार केले आणि त्यांनी मित्र अबुल फजलने त्यांचा अकबरनामा या पुस्तकात त्याबद्दल बरेच काही सांगितले. स 1570च्या दशकात अकबर फतेहपूर सिक्रीमध्ये असताना त्यांनी मुस्लिम विद्वान, हिंदू विद्वान, रोमन कॅथोलिक असलेले ज्युईसट पुजारी आणि झोरोस्ट्रियन यांच्याशी धर्माबद्दल बोलण्यास सुरुवात केली.
त्याला वेगवेगळ्या लोकांच्या धर्माबद्दल आणि चालरीत्यांबद्दल उत्सुकता होती. अकबराला वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांना एकत्र करण्याची आशा होती. यामुळे अकबराला सुल्लाहे कुल किंवा सार्वत्रिक शांती ही कल्पना सुचली. अबुल फजल अकबर, जहांगीर आणि शहाजहान यांचे सुल्लाहे कुल च्या तत्वाचे पालन करून सर्व लोकांशी त्यांचा धर्म काहीही असो न्याय्य वागण्यावर विश्वास होता. अकबरानंतर औरंगजेबने आपला दृष्टिकोन बदलला आणि तो फक्त सुन्नी मुसलमानांना पाठिंबा देतो हा दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे विविध धर्माचे लोक औरंगजेबच्या धोरणावर नाराज होती. चला पाहूया 17व्या शतकातील मुघल साम्राज्य आणि त्यानंतर. मुघल साम्राज्यांच्या गोष्टी चालवण्यात आणि त्यांची जमिनीचे रक्षण करण्यात चांगले होते, ज्यामुळे त्यांना खूप पैसे कमवण्यास मदत झाली. परदेशी लोकांचा असा विश्वास होता की ते एक खूप श्रीमंत ठिकाण आहे. तथापि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील प्रचंड दरी पाहून त्यांना आश्चर्य वाटले. शहाजहानच्या 20व्या वर्षातील कागदपत्रामध्ये मोठे फरक दिसून येतात. शहाजहानच्या 20व्या वर्षी केवळ 445 सर्वोच्च दर्जाचे मनसबदारांना साम्राज्याचा महसूलचा 61.5 मुघल शासक आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या पैशाचा मोठा भाग पगार आणि खरेदीवर खर्च केला, ज्यामुळे शेतकरी आणि कारगिरांना त्यांच्या कामात गुंतवणूक करण्यासाठी फारसे काही शिल्लक राहिले नाही. त्यांच्यापैकी सर्वात गरीब लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि त्यांचे काम सुधारण्यासाठी साधने किंवा साहित्य परवडत नव्हते. या काळात श्रीमंत शेतकरी, कुशल कामगार, व्यापारी आणि सावकारांना नफा झाला. सतराव्या शतकाच्या आखरेस मुघल खानदानी लोकांच्या संपत्तीमुळे सम्राटाचा अधिकार कुमकुवत झाला होता, ज्यामुळे हैदराबाद आणि अवघ सारख्या प्रदेशातील शक्तिशाली अधीनस्थानी नवीन राज्यवंशी स्थापना केली आणि प्रांतावर नियंत्रण ठेवले. 18व्या शतकापर्यंत या प्रांतांनी दिल्लीतील मुघल सम्राटाला मान्यता देतानाच त्यांची स्वतःची राजकीय ओळख निर्माण केली होती. 1724 ते 1948 पर्यंत हैदराबादचे आसिफ जाहीस पहा. 1720 च्या दशकात मुघल साम्राज्याच्या कुमकुवत झाल्यानंतर मुघल राज्यपाल अधिक स्वतंत्र झाले, ज्यात चीन कुलीच खान, ज्याला निजाम उल मुल्क म्हणूनही ओळखले जाते, ज्याने 1724 मध्ये हैदराबाद राज्यातील असफजाही राजवंशाची स्थापना केली, यांचा समावेश होता. निजाम उल मुल्कने असफजाही शासकांपैकी एक म्हणून 1724 ते 1748 पर्यंत म्हणजे 24 वर्ष हैदराबादवर राज्य केले.
निजामाने स्वातंत्र्यासाठी मराठे आणि म्हैसूर शासकीयांविरुद्ध लढा दिला. शेवटी त्यांनी ब्रिटिशांच्या मदतीवर अवलंबून राहणे त्यांचे स्वातंत्र्य गमावले. च्या उत्तरार्धात ब्रिटिश नेत्यांच्या मदतीने हैदराबादला विकास आणि बदल होऊ लागला. ब्रिटिश हैदराबादच्या संस्कृतीचे मोठे चाहते होते. ते 1883 पर्यंत निजामाचे पंतप्रधान असलेले सालारजंग यांनी ब्रिटिशांकडून आधुनिकीकरणाबद्दल बरेच काही शिकले. सहावे निजाम मीर मेहबूब अली खान यांनी सुधारणा राबवल्या आणि आसफिया ग्रंथालय, व्हिक्टोरिया मेमोरियल, अनाथ आश्रम आणि मेहबूबिया कन्याशाळा स्थापना केली. मध्ये मुसी इथे आलेल्या पुराच्या वेळी त्यांनी मदत करण्याचेही निरीक्षण केले. तथापि अधिक प्रगतिशील प्रशासकीय सुधारणांचं आव्हान न जुमानता 7वा निजाम सरंजामशाही शक्ती संरचनेचा रक्षण करण्यासाठी वचनबद्ध होते. तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आहे का? एक महत्त्वाची व्यक्ती सरदार सवाई पापण्णा तेलुगू लोकांसाठी लढतो. त्याचे शौर्य पाहूया. सवाई पापण्णा वरंगलचा एक योद्धा. त्याने 1687 ते 1724 पर्यंत तेलंगणावर राज्य केले. जिल्ह्याची राजधानी म्हणून खिलाशापूरमध्ये एक किल्ला स्थापना केला आणि गनिमी कावा तयार केला. पापण्णाने परिसराचा विकास करण्यासाठी थाटीकोंडा इथे अनेक किल्ले आणि एक चेक डॅम बांधला आणि सुभेदार जमीनदार आणि जमीनदारांवर हल्ला करून युद्धासाठी निधी गोळा केला. मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पापण्णा अडचणीचा सामना करावा लागला आणि अखेर 1712 मध्ये त्याला पकडण्यात आले आणि फाशी देण्यात आली. विषयाचा सारांश. या विषयात आपण मुघल शासकांनी शेतकऱ्यांवर पिकांवर कर लावले आणि सुलाहे कुलद्वारे धार्मिक सहिष्णुता वाढवणे याबद्दल शिकलो. सतराव्या शतकाच्या अखेरीस मुघल खानदानी लोकांचा संपत्तीमुळे साम्राज्याचे अधिकार कुमकुमावत झाले, ज्यामुळे नवीन राजवंश निर्माण झाले. सवाई पापण्णा यांनी 1687 ते 1724 पर्यंत तेलंगणावर राज्य केले. खिलशापूरमध्ये एक किल्ला स्थापना केला आणि गनिमी सैन्य तयार केले. 1800च्या उत्तरार्धात हैदराबाद ब्रिटिशांच्या मदतीने वाढला आणि बदलला. निजाम मीर मेहबूब अली खानने सुधारणा लागू केल्या, परंतु 7व्या निजामने प्रशासकीय बदल केले. भारतातील ब्रिटिश साम्राज्यावरील पुढील धड्यांसाठी संपर्कात रहा. आश्रय आकृती पाहिल्याबद्दल धन्यवाद.